हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही निघालो आहोत अशा ठिकाणी जाण्यासाठी जी आम्हा सगळ्यांनाच खूप प्रिय आहे आणि आम्हाला तिथे खूप शांत वाटतं, पीसफुल वाटतं. म्हणून आम्ही तिकडे आठवडाभर जाऊन राहायचो. जेव्हा मी कॉलेजमध्ये असायची, जेव्हा मला लीव्हज असायच्या, तेव्हा आम्ही खूप एन्जॉय करायचो तिकडे जाऊन. तर आज फक्त व्हिजिट देण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि इथे पावसामुळे घराभोवती पूर्णपणे तुळस पसरलेली होती. ती बघा किती छान तुळस वाटत आहे. आणि ही पहा, भाताची शेती. अगदी शांत वातावरण, पक्ष्यांचा आवाज आणि त्यात हे हिरवंगार पसरलेली शेती. बघून अगदी मन प्रसन्न होतं. तर ही शेती आत्ता जेवढी सुंदर दिसत आहे, त्याहून कितीतरी जास्त कष्ट ह्याला बनवण्यासाठी लागतात. हे आम्ही जवळून पाहतो. आणि हे माझे पप्पा त्यांच्या नातीसाठी ही गाणं बोलत आहेत, कारण की तिला आम्ही आणलं नव्हतं. आणि मग आम्ही निघालो तळ्यावर जाण्यासाठी. चला, आपण पोचलो आहोत तळ्यावर. तुम्ही बघू शकता तळा किती मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये मासेमारी पण करतात. फंटूस मासे, असे बऱ्याच प्रकारचे मासे असतात. मग आम्ही परत निघालो घराच्या वाटेकडे आणि इथे हा गावठी पपई खाण्यात सगळे मग्न होते. अगदी गोड असा पपई होता. मग जेवण वगैरे करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. मग घरी जाताना आम्ही गणेश फरसान इथे थांबलो. नेहमी जेव्हा पण आम्ही इथे जातो तेव्हा गणेश फरसानला मस्ट विजिट देतोच, बिकॉज ह्यांचं एकदम फ्रेश सगळं असतं. आणि फरसाण, मग बनाना वेफर्स, असे खूप काही पदार्थ त्यांचे जे आहेत ते खूप टेस्टी लागतात. खूप गर्दी असते इकडे. असा एकही दिवस आम्ही पाहिला नाही की जिथे जिथे इथे कस्टमर्स उभे नसतात. मग आम्ही गेलो ज्ञानाईला घेण्यासाठी. ज्ञानाई तिच्या मामाकडे गेली होती. ही बघा. हम्म. मग आम्ही वनमाईमध्ये जायचं ठरवलं, कारण की आम्हाला 1-2 प्लांट्स घ्यायचे होते. वनमाईचा पूर्ण व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. जर पाहिला नसेल तर नक्की पहा. अँड दॅट्स इट. बाय.